प्रतिनिधी प्रणाली कापसे सुद्धा आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। शिवाजी हॉस्पिटल परिसरातून त्या उपस्थित आहेत आपल्याबरोबर। प्रणाली, काय अधिक माहिती, किती जणांना या रुग्णालयात आणलं गेलंय? मी सध्या शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो की सगळ्या जखमींना याच ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। जी माहिती मिळते त्याप्रमाणे 10 जणांना इथे आणलेलं आहे। अविनाश जाधव आपल्याबरोबर आहे, जे घटनास्थळावरून थेट या ठिकाणी हॉस्पिटलच्या इथे पाहणी करण्यासाठी आले। अविनाशजी, काय अधिकची माहिती मिळालेली आहे आणि अत्यंत दुर्दैवी प्रकार हा म्हणावा लागेल? अतिशय दुर्दैवी प्रकार आहे। खरं तर सगळ्यात पहिला मीच आलो हॉस्पिटलला। आतमध्ये जी काही लोकांची परिस्थिती होती अतिशय भयानक होती आणि त्यांच्यावर ट्रीटमेंट कळवा हॉस्पिटलकडनं व्यवस्थित चालू होती, परंतु अशा घटना रोज घडत आहेत। आज 10 लोक पडलेत, पण रोज 1-2 लोकांचा तिथे ॲक्सिडेंट होतो आहे आणि जी व्यवस्था प्रशासनाने करायला हवी आहे ती नाही। खरं तर आमचा कुणाल नावाचा एक टिटवाळ्याचा गटाध्यक्ष आहे, त्यांनी या बाबतीमध्ये 3 महिन्यापूर्वी रेल्वे प्रशासनाला पत्र लिहिलं होतं की तिथे जो कर्व आहे आणि त्याच्या बाजूला असलेला तो सिग्नल याने अपघात होऊ शकतो, असं 3 महिन्यापूर्वी पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं रेल्वे प्रशासनाला गेला होता। त्याच्यावर कारवाई 3 महिन्यापूर्वी झाली असती ना, तर आज एवढी मोठी घटना घडली नसती। ही घटना जी आजची घडली आहे तिचं सुद्धा नेमकं काही कारण कळू शकलंय की ज्यावेळेला तुम्ही आलात त्यावेळेला प्रत्यक्षदर्शी असतील, जेव्हा ट्रेनमधली काही लोक असतील, त्यांनी काय सांगितलं, का घडली ही घटना? मी तुम्हाला सांगतो, त्यात ज्या मुलाने कंप्लेंट केली होती, तक्रार केली होती की इथे ॲक्सिडेंट होऊ शकतो, त्यातलाच एक मुलगा आहे, त्याचे दोन्ही पाय गेलेले आहेत। आजच्या अपघातात ज्या मुलांनी तक्रार केली होती, 4-5 मुलांनी, त्यातलाच एक मुलगा आहे, त्याचे दोन्ही पाय गेलेले आहेत। त्याने जर 3 महिन्यापूर्वी सांगून जर प्रशासनाला जाग आली असती तर आज त्याला त्याचे पाय गमवावे लागले नसते। ही घटना जी घडली, तो जो कर्व आहे तिथे 2 ट्रेन एकामेकांना चिटकतात आणि जर दरवाजाला जर तुम्ही लटकले असाल तर तो घासल्याच्या नंतर माणसं पडतात। त्याचे कोणी नातेवाईक आलेले आहेत? ते सगळे तिकडे पाठीवर उभे आहेत आणि ते त्याची चौकशी घेतात। एकूण त्यांच्या ग्रुपमधल्या 3 लोकांचा आज ॲक्सिडेंट झालेला आहे। एका मुलाचा हात गेला आहे, एकाचे दोन्ही पाय गेलेत आणि एक मुलगी आहे टिटवाळ्याची, तिला पण खूप मार लागलेला आहे। असे 3 त्याच ग्रुपमध्ये जे ह्या सगळ्याला फॉलोअप करत होते। नक्की काही नातेवाईक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। आपण मागच्या बाजूनी जाऊन बघूया की नेमके कोणते नातेवाईक आहेत, कारण ज्या पद्धतीने अविनाश जाधव यांनी सांगतात की आधी तक्रार केली होती या ग्रुपनी आणि त्या ग्रुपपैकी 3 जणांचा या अपघातामध्ये समावेश आहे। 3 जण जे आहेत ते सुद्धा याच्यामध्ये जखमी झालेले आहे। काही नातेवाईक आहेत का, आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आपण ही आत्ता रुग्णालयाची बाहेरची परिस्थिती पाहतो आहोत की ज्या ठिकाणी अपघात झालेले जे सगळे लोक आहेत त्यांना या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या जे आहे त्यांच्याबरोबर त्यांचे नातेवाईक, ज्यांना जशी जशी माहिती मिळाली तसे तसे काही लोक आलेले आहेत या ठिकाणी आणि आपण पाहतो की परिस्थिती भयावह आहे आणि मित्रपरिवार किंवा बाकीचे नातेवाईक जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला आलेले बघायला मिळतात। अतिशय गंभीर हा संपूर्ण प्रकार म्हणावा लागेल आणि त्यामुळं साहजिक आहे की वारंवार तक्रार करूनही जर रेल्वे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असेल तर हे अतिशय गंभीर आहे। ताई, यांचं कोण नातेवाईक आहे? अच्छा, यांचे आत्ता रेल्वेच्या अपघातामध्ये यांचे कोणी नातेवाईक नाही असं त्या म्हणत आहेत। कदाचित कारण हे सरकारी रुग्णालय आहे त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणावर सगळ्याच आजारांचे किंवा गंभीर जे जखमी लोक असतात त्यांना सुद्धा या ठिकाणी आणलं जातं। आपण पाहतो की या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीनं बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि आतमध्ये आपण पाहतो आहोत की पोलीस प्रशासन त्याचबरोबर डॉक्टर, अधिकारी हे सगळेजण जमलेले आहेत। अतिशय मोठी दुर्घटना, दुर्दैवी घटना जी आहे ती घडलेली आहे, ज्याच्याबद्दलचा धोका हा वारंवार बोलून दाखवण्यात येत होता। टर्निंग आणि त्याचबरोबर तिथं सिग्नल अशी जी दुरावस्था या ठिकाणी होती, त्याच दुरावस्थेचे बळी हे सगळेजण ठरलेले असं म्हणायला हरकत नाही। आज सकाळी 9:30 ते 9:50च्या दरम्यान झालेली ही दुर्घटना आहे आणि त्यामध्ये आत्ता आपण हॉस्पिटलची ही दृश्य बघतो आहोत, ज्या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि त्याचबरोबर डॉक्टर, रुग्णालय प्रशासन जे आहे ते एकत्रित येऊन जे रुग्ण आहे किंवा जे आत्ता जखमी आहेत त्या जखमींवर उपचार करण्याचा प्रयत्न करत आहेत। काही लोक इथे जमलेले, तुम्ही कुठून आलेला आहात आणि या दुर्घटनेबद्दल तुमचं काय मत आहे? कुणी तुमच्या ओळखीचे परिचित आहेत का यामध्ये? ह्या दुर्घटनेबद्दल माझं एकच मत आहे, झाली ही दुर्घटना खूप दुर्दैवी आहे। रेल्वे प्रशासनाने ते कुठे चुकतायत ह्याचा अभ्यास केला नसेल तर त्यांनी अभ्यास करणं खूप गरजेचं। पण याची तक्रार सुद्धा करण्यात आली होती असं कळतंय की हा टर्निंग आणि तिथे लागलेला सिग्नल हा अतिशय धोकादायक आहे, अशी आधी तक्रार सुद्धा करण्यात आलेली होती। असं आपल्या भारतामध्ये अनेक प्रकारच्या
अनेक प्रकारच्या तक्रारी करण्यात येतात, पण प्रशासन शासन त्याकडे दुर्लक्ष करतं, डोळे झाकून बसतात.